19 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद राष्ट्रवादी सुरक्षा कवच प्रदान करण्यात येणार आहे। सशक्त व समृद्ध समाज निर्मितीकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राखी भेटीसाठी भाऊ येतोय भेटीला उपक्रम मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, विधवा, परित्यक्ता महिला व अपंग महिला यांच्याकरिता विमा सुरक्षा कवचाचे आयोजन करण्यात आले आहे। प्रमुख उपस्थिती जयंत पाटील, प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य, अनिल बाबू देशमुख, माजी गृहमंत्री, रोहिणीताई खडसे, प्रदेशाध्यक्ष महिला आघाडी महाराष्ट्र राज्य, माजी राज्यमंत्री गुलाबरावजी गावंडे, माजी आमदार भैयासाहेब तिडके, संतोषदादा कोरपे, अध्यक्ष जिल्हा कोऑपरेटिव्ह बँक अकोला, मेहबूब शेख, प्रदेशाध्यक्ष युवक आघाडी महाराष्ट्र राज्य, संग्रामदादा गावंडे, जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोला, मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील महिलांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विमा सुरक्षा कवचाची राखी भेट देण्यात येणार आहे। आयोजक सम्राट डोंगरदिवे, प्रदेश संघटक महाराष्ट्र राज्य, स्थळ लाल शाळा, शिवाजीनगर, मूर्तिजापूर। अकोल्यातील बाळापूरचे शिवसेना पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांच्या विरोधात काहीच सापडत नसल्यामुळे त्यांची 8व्या वर्गातली मुलगी आणि 10व्या वर्गातल्या मुलांच्या शालेय शिक्षणावर किती खर्च झाला याची चौकशी अँटी करप्शन ब्युरो म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून केली जाते। इतक्या सहजासहजी उपलब्ध होणाऱ्या या माहितीसाठी अँटी करप्शन ब्युरोने अकोल्यातल्या प्रभात किड्स या शाळेला चक्क पत्र पाठवले। यात नितीन देशमुख यांच्या मुलांवर शाळेत किती खर्च झाला याचा तपशील शाळेच्या मुख्याध्यापक आणि संचालकांकडून मागवले आहे। काही दिवसांपूर्वी नितीन देशमुख गाडीमध्ये किती डिझेल पेट्रोल भरतात याचीही विचारपूस पेट्रोल पंप चालकांकडे काही अधिकाऱ्यांनी केली होती। याच नितीन देशमुखांना शिंदेसोबत न जाता ठाकरेंसोबत राहण्याच्या निर्णयानंतर सुरतमधून चार्टर्ड प्लेनने महाराष्ट्रात पाठविण्यात आले। वास्तविक हे चार्टर्ड प्लेन कोणी दिलं, त्याचे पैसे कुठून आले याची चौकशी व्हायला हवी असं देशमुख म्हणाले। यापूर्वी अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत, त्यापैकी कोणत्या नेत्यांच्या मुलांच्या शालेय शिक्षणाबद्दलचा तपशील मागवला आहे हे अँटी करप्शन ब्युरो सांगावे असेही देशमुख म्हणाले। जनमत लाईव्ह न्यूजसाठी अकोलामधून संजय उमक यांची रिपोर्ट।